यानंतरची बातमी आहे ती रायगडमधून। रायगडमध्ये सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झालाय। त्यानंतर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। दस्तुरी नाका रोड पाण्याखाली गेलाय, तर सांदोशी विभागात पुलावरून पाणी वाहत असल्यानं 2 गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झालेला आहे। महाड शहराला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। दसरी नाका रोड पाण्याखाली गेलाय, तर सांदोशी विभागात पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे आता 2 गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर दरडग्रस्त गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। रायगड जिल्ह्यातही सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतो आहे, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडल्यामुळे आता महाड शहराला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। तर राज्यात इतरत्र देखील मुसळधार पावसानं रौद्ररूप धारण केलेलं आहे। नांदेड, परभणी, लातूर, अकोला, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली इथं देखील मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। नांदेडमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हसनाळ, बोरगाव या गावांना पुराचा विळखा बसलेला आहे। परभणीमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। लातूरमध्ये उदगीर तालुक्याला जोरदार फटका बसलेला आहे मुसळधार पावसाचा, तर अकोल्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे तिथं पूरस्थिती निर्माण झालेली आहे। रत्नागिरीत सुद्धा अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडलेली आहे। काही नद्यांचा प्रवास हा धोका पातळीच्या दिशेने सुरू आहे आणि त्यामुळे तिथं देखील पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सर्वत्र नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला आहे। अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, कोकणालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रातही विजांसह गडगडाट होतोय। नाशिक, धुळे, जळगावला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात इतरत्रही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आहे। मुंबईला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये संध्याकाळी मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच रात्री वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे। तर रत्नागिरीमध्ये सुद्धा जगबुडी नदीसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरू लागलेलं आहे। बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरू लागलेलं आहे, त्यामुळे जनजीवनावर याचा परिणाम होतो आहे। तर रायगडबाबत बोलायचं झालं, रायगडमध्ये सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली आहे, त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे। त्यानंतर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मुंबईतही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत कुर्ला, दादर, मलबार हिल या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। वरळी, कोळीवाडा इथं देखील पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। अंधेरी सबवे हा अजूनही पाण्याखाली आहे, तिथं देखील धोका पातळीपर्यंत पाणी पोहोचू लागलेलं आहे। अधूनमधून पाऊस थोडी उसंत घेत असला तरी देखील पुन्हा विश्रांतीनंतर पाऊस मुसळधार बरसतो आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाही। पावसासंदर्भात